करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिमेनो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद भागवताची जी आपली धारावाहिक चर्चा चालू आहे याच्यामध्ये आपण ऐकलं होतं दक्षाद्वारे भगवान शंकराचा अपमान। आणि तो अपमान कसा होता? वस्तुतः ते जे काही भगवान शंकराविषयी बोलला, वस्तुतः भगवान शंकर त्याला स्तुतीपरक ग्रहण करतात की हा व्यक्ती माझी स्तुती करत आहे। बघा, समोरच्याने काही जरी बोललं तरी त्याला स्तुती म्हणून ग्रहण करणं हे भगवान शंकरांशिवाय दुसरं कोण करू शकतं? बरं, आपण करू शकतो का? समोरच्याने आपल्याला 4 शिव्या दिल्या, आपण काय म्हणू? नाही, हा तर माझी स्तुतीच करतो, नाही असंच म्हणू ना? नाही म्हणू शकत. काय म्हणणार? शिव्या ते शिव्या उलट आणखी जास्त आपल्याला कर्कश वाटतील, त्या छेदन करतील, हृदयाला आरपार करतील. आणि बघा, भगवान शिव त्यांच्याकडे ती महिमा आहे, ते सदा सर्वदा अवधूत आहेत ना आपल्या स्थितीमध्ये. समोरच्याने काहीही बोललं तरी ते त्यांना त्यांची स्तुती वाटते. दक्ष प्रजापतीने घनघोर अपमान केला, खूप नको नको ते शब्द वापरले, बोलला, परंतु भगवान शिव त्याला स्तुतीपरक ग्रहण करतात. आणि ते कसं स्तुतीपरक आहे याच्याविषयी पण आपण विशेष चिंतन केलं. खूप सुंदर विषय, काय म्हणतात, विषय खूप सुंदर होता आणि त्याच्यामध्ये खरंच खूप रहस्य आहे, फार मोठं तत्व आहे. अशा प्रकारे त्या सभेमध्ये भगवान शिव एवढं ऐकूनही शांत बसलेले, आपल्या मस्तीमध्ये छान आहेत, मंद हास्य स्मित करतायत. ते पाहून दक्ष प्रजापती आणखी जास्त त्याला क्रोध आला, प्रचंड क्रोध आला. म्हणजे याला काही पण बोलून काही फरकच पडत नाही. अशा प्रकारे जेव्हा कळलं, क्रोध आला आणि क्रोधामध्ये तो त्या ठिकाणी अपमानित होऊन, स्वतःच्या द्वारे स्वतः अपमानित होऊन सभेमधून निघून तडातड निघून गेला. अशा प्रकारे दक्ष प्रजापती निघून गेल्यानंतर काय झालं तिथे, तर त्या सभेमध्ये उपस्थित असलेले शिवगण
ज्यामध्ये की नंदिकेश्वर भगवान जे आहे, भगवान नंदी भगवान महादेवाचं वाहन आहे. तर भगवान नंदीला ते काय आवडलं नाही, बरं वाटलं नाही की माझ्या देवाला असं कोणी काही बोलते म्हणजे कसं सहन होईल बरं. आपल्या देवाला, आपल्या गुरूंना, आपल्या आई वडिलांना जर कोणी असं म्हणत असेल तर आपल्याला आवडतं ते? नाही आवडत ना. का बरं? कारण अत्यंत प्रिय व्यक्तीविषयी जर कोणी काही कटू वचन बोललं तर ते सहज आपल्या श्रवण इंद्रियाद्वारे ते सहन होऊ शकत नाही, आपल्या मनाला ते पटणार नाही. मग अशा प्रकारे नंदी भगवान उठले आणि अत्यंत क्रोधामध्ये आले. जसं बघा, भगवान श्रीराम शांत असायचे नेहमी, कसं एकदम निरंतर शांत, आणि त्यांच्यासोबत असलेले लक्ष्मण, भगवान श्रीराम जेवढे शांत तेवढे हे तापट. म्हणजे बघा, जनक सभेमध्ये पण असं झालं होतं. भगवान श्रीराम असताना त्या सभेला का पुरुष घोषित केलं तर त्या सभेचा पूर्ण अपमान आहे, त्यामध्ये भगवान श्रीरामांचा अपमान आहे, असं सहन होऊ शकत नाही. तर त्यावेळी लक्ष्मण त्या ठिकाणी क्रोधामध्ये आले, परशुरामांवर क्रोधामध्ये धावून गेले, बालीवर क्रोधामध्ये धावून गेले. म्हणजे अशा प्रकारे आपल्या स्वामीचं त्या ठिकाणी जी महत्ता आहे ती जर कुठे कमी होताना दिसली सेवकांना तर ते काय करतात, लगेच त्यांना क्रोध येतो आणि क्रोधामध्ये ते आपल्या सामर्थ्याला त्या ठिकाणी दाखवतात. त्यांच्याकडे काय सामर्थ्य, म्हणजे बघा, आम्ही आमच्या स्वामीचे दास आहोत, सेवक आहोत, तर आमच्याकडे एवढं सामर्थ्य आहे. तुम्ही विचार करा आमच्या स्वामीचं सामर्थ्य काय असेल. भगवान हनुमानजी महाराज पण रावणाला सामर्थ्य दाखवतात ना. लंका दहन केलं आणि लंका दहन करताना हा संदेश दिला की भगवान श्रीरामाचा दूत जर एवढा शक्तिशाली असेल तर भगवान श्रीराम केवढे शक्तिशाली आहेत. आणि त्या ठिकाणी भगवान शंकर स्मित हास्य करतात. त्यामध्ये त्या ठिकाणी नंदिकेश्वर उठले, त्यांना क्रोध आला. ते म्हटले की माझ्या देवाचा हा अपमान अत्यंत दुस्सह्य आहे. मग ताबडतोब त्यांनी दक्ष जो आहे त्याला अभिशाप द्यायला सुरुवात केली. काय अभिशाप दिला? कारण दक्षाने अभिशाप दिला होता भगवान शंकराला की यांना यज्ञाचा भाग मिळू नये, हा शूद्र आहे, पशु आचरण आहे, उन्मत्त आहे, प्रमत्त आदी आदी नको नको ते सगळं बोलला. आणि शेवटी हे म्हणाला होता की जे काही यज्ञ देवता आदी करतील, जे मनुष्य कोणीही यज्ञ करेल तर ते सगळे यज्ञ करणारे जे आहेत त्यांचा भाग भगवान शंकराला मिळाला नाही पाहिजे, यज्ञाचा भाग, असा अभिशाप दक्ष देऊन गेला होता. आता दक्षाला अभिशाप मिळत आहे भगवान नंदीचा. काय म्हणाले नंदी? ते म्हटले की बघा, हा दक्ष जो आहे अत्यंत विवेक भ्रष्ट आहे. विवेक भ्रष्ट म्हणजे काय हो? विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे विचारसरणी. विवेक हा असा आहे ज्या ठिकाणी आपल्याला योग्य काय आहे, आपल्याकरता काय ग्रहणीय आहे आणि कोणती गोष्ट आपल्या योग्य नाही तिला त्याग केलं पाहिजे, या गोष्टीचा सारासार विचार म्हणजेच विवेक आहे. आणि हा दक्ष याला त्याचं हित कळतच नाही. भगवान शंकराला ते काही पण बोलून गेला याचा अर्थ त्याला काय हित कळतंय मग? बरोबर आहे ना. भगवान शंकर आले तर समजा बसले होते, तो आला समोरून आणि त्याला वाटलं की यांनी प्रणाम केला नाही, सासरा आहे त्याच्यामुळे तो करायलाच पाहिजे होता, पण प्रणाम केला नाही. मग ठीक आहे, तुम्हाला राग आला पण तुम्ही शांत राहिले असते तर काही जास्त बिघडलं नसतं. पण त्याने शांत न राहता आपला अपमान समजून त्या ठिकाणी नको ते बोलला आणि वास्तविक दक्षाचा यातच अपमान झाला. भगवान शंकराला तो ओळखू शकला नाही आणि देवाला काहीही बोलतो, याचा अर्थ तू स्वतः अत्यंत कसा आहे, नीच व्यक्ती आहे, अभिमानी आहे, घमंडी आहे, विवेक भ्रष्ट आहे, देहात्म बुद्धी आहे. मग अशा प्रकारे असा देहात्म बुद्धी निरंतर ठेवणारा हा दक्ष, त्याचं सांगितलं देहात्म म्हणजे काय? देह. या देहालाच मी समजणारा, या देहामध्ये पण काहीतरी आहे आणि ते वास्तविक तत्व, ते वास्तविक परमात्माही आपण स्वतः आहोत. याच्या व्यतिरिक्त तो फक्त देहालाच आत्मा समजून बसतो. म्हणजे खरोखर आत्मा वेगळा आहे आणि देह जो आहे हा औपाधिक आहे, हे सगळं मिथ्या आहे, नश्वर आहे. या सगळ्या गोष्टीला तो स्वीकार करत नाही. देहाला म्हणजे शरीरालाच मी समजून बसतो. अशा प्रकारे हा देहात्मवादी असणारा जो दक्ष आहे, या दक्षाची बुद्धी अशीच कायमची राहतो, असा अभिशापच देऊन टाकला. कारण बघा, अशी बुद्धी जी आहे कायम नाही राहत. काळांतराने माणसाला पश्चाताप येतो, अरे रागाच्या भरात मी काय करून बसलो, काय करायला पाहिजे होतं ना, काय बोलून बसलो, कोण समोर व्यक्ती आपल्याला कळलं नाही. म्हणजे अशा प्रकारे
अत्यंत क्रोधाच्या आवेशामध्ये व्यक्ती काही चूक करून जातो, नंतर त्याला पश्चाताप येतो. पण नंदी भगवान म्हणतायत की याची जी दुर्बुद्धी आहे ही कायमची अशीच राहो, याला कधी चांगली बुद्धी उदय होच नाही. अशा प्रकारे हा दक्ष, ज्याची देहात्मवादी बुद्धी कायमची राहो, हे लोक काय करतात, स्वतःच्या अहंकाराच्या पूर्ती करता सगळे कर्म करत असतात. इथून तिथून जे काही कर्म असतात फक्त स्वतः करता, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे या करता. आणि असं करत पाहिजेची जी यादी आहे ती एवढी लांब लचक होऊन जाते, ज्यामध्ये हा व्यक्ती स्वर्गाला सगळं काही समजून बसतो. मला स्वर्ग मिळावा म्हणजे मी जोपर्यंत जीवित आहे तोपर्यंत तर मला हे भौतिक सुख पाहिजेच पाहिजे, पण मला मेल्यानंतर सुद्धा सुख पाहिजे अशी इच्छा करणारा व्यक्ती त्या ठिकाणी यज्ञ करतो, मोठे मोठे यज्ञ करतो आणि या यज्ञाच्या माध्यमातून स्वर्ग मिळवतो. तर स्वर्ग सुद्धा एक तुच्छ वस्तू आहे. या स्वर्गाची इच्छा करणारा व्यक्ती मूढ आहे. बघा, स्वर्गाची इच्छा करणारा व्यक्ती मूढ आहे. मग आपण काय इच्छा करतोय, आपली काय इच्छा आहे, स्वर्गच पाहिजे ना. पण शास्त्राने सांगितले स्वर्गाची इच्छा करणारा पण मूढ आहे. नरकगामीचा तर विचारच करू नका. ज्या व्यक्तीला स्वर्गाला जायचंय ना त्या व्यक्तीने सुद्धा हे नाही समजायचं की मला स्वर्ग भेटला म्हणजे सगळंच भेटलं. स्वर्ग भेटूनही सुख नाहीये, तिथे सुद्धा तितकं सुख आहे आणि परत माघारी पण यायचंय ना. स्वर्गाचं काय, तुमच्या पुण्याचा बॅलन्स होता, त्या पुण्याच्या बॅलन्स वरती तुम्हाला स्वर्ग मिळेल आणि तुमचा पुण्य संपलं की तुम्हाला परत स्वर्गातून पृथ्वीवर यावं लागेल. मग आल्यानंतर परत तेच कर्म करा, तेच राहाडगाडग सुरू झालं. म्हणजे हे संपत नाही, याचा अर्थ हे सुख नाहीये. आणि यालाच जे सुख नाही त्याला जो सुख समजून बसतो तो आहे जीव, अज्ञानी, मूढ, पशु प्राणी. मग असा जो दक्ष आहे तो पशु आहे. म्हणून असा पशु असणारा जो दक्ष आहे त्याचं तोंड लवकरात लवकर बकऱ्याचं होऊन जावं. काय अभिशाप देऊन टाकला. त्याचं माणसाचे ते तोंड दिसते ना ते शोभतच नाही, त्याचं बकरीचं तोंड बरं आहे. आणि मग बकरा मै मै करतो ना, मै 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 करतो. हे काय म्हणतो, मे 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 म्हणजे मी मी मी. मग बकरा काय करतो, मै 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 करतो ना. तर याचं तोंड बकऱ्याचं होऊन जावं अशा प्रकारे हा अभिशाप त्या ठिकाणी देऊन टाकला. आणि शरीर, इंद्रिय आणि हे जे काही भौतिक जगत आहे, विषय सुख, इंद्रियांना देणारं जे सुख आहे, या सगळ्या सुखामध्ये राहून या सुखाला सुख मानून त्या ठिकाणी या सगळ्या लोकांचाच गुलाम बनून राहील हा आणि शेवटी भटकत राहील. असा जो जीव आहे निरंतर भटकत राहील. अशा प्रकारे नंदीश्वर महाराजांच्या तोंडामधून अत्यंत भीषण असा अभिशाप मिळाला. बरं, अभिशाप फक्त दक्षाला एकट्याला तर दिला नाही, कारण की बघा अभिशाप जो आहे ना एकट्याला लागत पण नाही बरं का. एकट्या व्यक्तीला तो बऱ्यापैकी सगळ्या कुळाला भोगावा लागतो. जसं तुम्ही एक उदाहरण पाहू शकता, महाराज सगर आहेत, सगर महाराजांचे 60,000 पोरं होते आणि त्यांनी काय केलं, त्यांचा अश्वमेध यज्ञाचा घोडा शोधण्याच्या नादामध्ये खोदून काढलं पृथ्वीला, खोदून मोठा खड्डा तयार केला. आणि जेव्हा ते पाताळ लोकांमध्ये गेले तिथं ऋषीमुनींच्याकडे त्यांनी त्यांचा अश्वमेध घोडा जो बांधलेला पाहिला आणि त्यांना वाटलं की यांनी चोरला. खरं तर हे कुणी केलं होतं, इंद्राने केलं होतं. कारण यज्ञांमध्ये जर हे यशस्वी झाले तर इंद्राचं पदच मिळालं असतं ना त्यांना. मग अभिशाप देऊन टाकला कुणी, ऋषींनी यांना, की तुम्ही दग्ध व्हा. मग दग्ध झाल्यानंतर ते सगळेच्या सगळे दग्ध झाले. दग्धामध्ये ना ते पूर्ण जळून राखही होत नाही आणि ना त्यांची अंगाची आग विझते. म्हणजे याचा अर्थ सारखं जळतंय, केवढीच वेदना आहे ती. मग त्या वेदनेला शांत करण्याकरता अख्ख्या कुळाला कामाला लागावं लागलं. कोण 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 त्यांनी तपस्या केली. शेवटी भगीरथाने येऊन तप केलं, कुठे गंगा मैया खाली आली. म्हणजे याचा अर्थ पूर्ण कुळाला त्या ठिकाणी आनंद देण्याकरता कुळामध्ये सगळे चांगले लोक पाहिजे. सगळे चांगले असतील तर सगळं कुळ चांगलं राहतं. पण सगळ्या कुळामध्ये एक जरी खराब निघला तर सगळ्या कुळाला त्याचा कलंकही लागतो. आणि त्याच प्रकारे इथं दक्षाला अभिशाप दिलाय तर हा अभिशाप एकट्याला लागत नाही. दक्ष हा नैष्ठिक ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाला हा अभिशाप दिला याचा अर्थ संपूर्ण ब्राह्मण प्रजातीलाच हा अभिशाप लागला. संपूर्ण ब्राह्मणांना, सगळे ब्राह्मण मग त्यांची जी बुद्धी आहे देहात्मवादी होऊन जाईल. शास्त्र कुठे राहील, शास्त्र पण तर पाहिजे ना. आणि शास्त्र जे आहे ब्राह्मणाचं काम आहे. मग हे जे आहे बघा नेमकं तिथे आक्रमण केलं या अभिशापानं. मग काय झालं, नंदीश्वर भगवान जे आहे त्यांचा अभिशाप पूर्ण ब्राह्मण कुळाला लागला. हे पाहून
त्या सभेमध्ये बसलेले भृगु ऋषी त्यांना काही आवडलं नाही. भृगु ऋषी म्हटले अरे रे हे खूप खराब गोष्ट झाली. आणि बरं हा अभिशाप पण दुस्तर आहे, म्हणजे याचा ना तोडगाच नाही, काही अजिबात तोडगा नाही. जे काही दिला अभिशाप अगदी अक्षरशः खराब होणार म्हणजे होणार, याचा काही उपायच राहिलेला नाही. आणि मग भृगु ऋषींना खूप वाईट वाटलं. आणि मग भृगु ऋषींनाही वाईट वाटलं, त्यांनाही क्रोध आला. त्या क्रोधापोटी मग त्यांनी भगवान शंकराला आणखी एक अभिशाप देऊन टाकला. मग आता भगवान शंकराला एकट्याला अभिशाप नाही दिला, आता कुणाला अभिशाप दिला तर सांगतात की भगवान शंकराचे जे भक्त आहेत त्या सगळ्यांना अभिशाप. काय अभिशाप म्हटले की हे कसे, जे शिवभक्त आहेत, जे भगवान शंकराचे अनुयायी आहेत ना, ते सगळेचे सगळे सत्शास्त्रापासून कायम वंचित राहतील. सत्शास्त्र जे आहे, शास्त्र जे शास्त्र आहे, सत्शास्त्र म्हणजे काय, ज्या शास्त्रामध्ये सत्स्वरूप परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, एक परमात्माही सत्य आहे, तद व्यतिरिक्त सर्व जगत मिथ्या आहे, याचं ज्ञान देणारं जे शास्त्र आहे, त्या शास्त्रापासून भगवान शंकराचे सगळे भक्त काय राहतील, वंचित राहतील. हे सगळे लोक काय होतील, शास्त्राच्या विरुद्ध आचरण करणारे होतील. हे सगळे लोक हाडाचे त्या ठिकाणी काय माळा घालतील. हे सगळे लोक काय करतील, सांगितले की जटाजूट करतील, मंदबुद्धी राहतील, एकदम डोकं नाही त्यांना, बिंडोक सगळे राहतील. आणि जटाजूट बांधतील, गळ्यामध्ये साप वगैरे घालतील, म्हणजे असं सगळं अभिशाप देऊन टाकला. आणि यांची जास्तीत जास्त आवड दारू मांस मदिरा याच्यामध्ये राहील. आणि दुसरं म्हणजे सांगितले की हे जे आहे बघा, देवतासारखे आदरणीय आहेत सगळे ब्राह्मण लोक, त्यांना अभिशाप दिल्याचा परिणाम काय असतो हे दाखवून दिलं भृगु महर्षींनी. ते म्हटले की तुम्ही सगळे धर्म संप्रदायाच्या व्यतिरिक्त होऊन जातात, कारण ब्राह्मणांचा अपमान करणारा व्यक्ती कधीही चांगला नसतो. कोणत्याही प्रकारे ब्राह्मण कसाही असो, पण त्या ब्राह्मणाचा अनादर करणारा व्यक्ती त्यापेक्षा जास्त नीच होऊन जातो. मग असे तुम्ही नीच आहात ना, तर तुम्ही आणखी नीच होऊन जाओ. तुम्ही ब्राह्मणाची निंदा केल्यामुळे तुम्ही पाखंडी होऊन जाओ. अशा प्रकारे त्या ठिकाणी अभिशाप देऊन टाकला. पाखंड म्हणजे काय, पा म्हणजे वेद, पाती रक्षती इति पा, वेद जो आपलं रक्षण करतो, अनुशासन करतो, तो म्हणजे वेद आहे. आणि त्या वेदाच्या आज्ञेचं जो व्यक्ती खंडन करतो त्याला म्हणतात पाखंड. वेदाची काय आज्ञा आहे, तुम्हाला वेदाने किंवा शास्त्राने जे म्हणाल, तुम्हाला जे सांगितलं करायला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करत बसले तर ते अत्यंत पाखंड आहे. मग वेदाच्या आज्ञेचं उल्लंघन करणंच पाखंड आहे. म्हणजे तुम्ही आता विचार करा, आपण किती पाखंडी आहोत. आपण सगळेच्या सगळे बरं का, किती आपण वेदाच्या आज्ञेचं पालन करतो आणि किती नाही करत. किती करतो हेच बघावं लागेल, कारण बाकी तर नाही करत यादी किती बनवायची नाही का, किती मोठी यादी होऊन जाईल. विचार जर केला तर आपण किती मोठे पाखंड आचरण करतोय. आणि मग अशा प्रकारे अभिशाप देऊन टाकला भगवान शंकराच्या भक्तांना. आणि बघा हा अभिशाप खरा पण आहे बरं का. कधी खरा आहे, तुम्ही जर भगवान शंकराचे भक्त आहात तर, आणि जर त्याच्यामध्ये एक शब्द वापरा, तुम्ही जर भगवान शंकराचे नाही फक्त भगवान शंकराचे भक्त आहात तर तुम्हाला हा अभिशाप लागू आहे. परंतु जर तुम्ही त्याचबरोबर भगवान विष्णूचे पण भक्त आहात तर हा अभिशाप लागत नाही. कारण भागवतामध्ये पण आणि रामायणामध्ये अनेक ठिकाणी, शिवमहापुराणामध्ये तर ठिकठिकाणी भगवान शंकर सांगतात की जो व्यक्ती भगवान विष्णूची भक्ती न करता माझी भक्ती करतो तो पतित होऊन जातो, त्याची भक्ती मला फळत नाही. याचा अर्थ केवळ भगवान शंकराची भक्ती नसते करायची, भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघेही अभेद आहेत. दोघांना वेगळं वेगळं करून जर जो व्यक्ती त्या ठिकाणी भक्ती करतोय तर त्याची जी भक्ती आहे ती निरर्थक होऊन जाईल. म्हणून विष्णू आणि शिव हे दोन्हीही हर आणि हरी यामध्ये भेद नाही, अशी अभेद बुद्धी ठेवून भक्ती केली तरच ती भक्ती फळाला येते. मग या ठिकाणी जो भृगु ऋषींनी अभिशाप दिलाय ना, की जे फक्त शिवभक्त असतात ना त्यांचे असे लक्षण होऊन जातील. म्हणजे भगवान शंकर तर त्यांच्यावर प्रसन्न होतच नाही. बघा, केवळ भगवान शंकरांची भक्ती केली तर विष्णू तर नाहीच नाही प्रसन्न होत, भगवान शिव देखील प्रसन्न होत नाही, त्यांचं पतन होतं. रावणाचं काय झालं, भगवान शंकराचा ते एकनिष्ठ भक्त होता परंतु पतन झालं. त्याच्या बुद्धीमध्ये अनेक दुर्विचार आले. सीता मातेचं हरण करण्यासारखं मोठं पाप त्याने केलं, यापेक्षा आणखी दुर्बुद्धी काय येईल. त्याच ठिकाणी जर तो रामभक्त देखील असता, शिवभक्त सोबत रामभक्तही असता, वाचला असता ना.
म्हणजे याचा अर्थ हरी आणि हरामध्ये भेद पाहायचा नाही. मग जर पाहिला तर हा भृगु ऋषींचा शाप मात्र खरा ठरतो. अशा प्रकारे हा अभिशाप भृगु ऋषींनी दिला. मग भगवान शंकरांना मन अत्यंत खिन्न झालं की अरे बापरे, म्हणजे मला शाप दिला होता तिथपर्यंत ठीक होतं, आता माझ्या भक्तांना पण अभिशाप देऊन टाकला. भगवान शंकर थोडे खिन्न झाले आणि खिन्न मनाने त्या सभेमधून उठून निघून गेले. कारण आता काही कामच राहिलं नाही तिथे, काय म्हणून थांबतील, थांबायचं काही कारण उरत नाही. भगवान शंकर त्या ठिकाणी उठले आणि निघून गेले. त्यांच्यासोबत त्यांचे सगळे अनुयायी, सर्व भक्तगण, त्यांचे पार्षद आदी सगळे त्यांच्यासोबत प्रस्थान करतात. अशा प्रकारे हा या ठिकाणी चतुर्थ स्कंदातला दुसरा अध्याय इथे संपला. याच्यामध्ये दक्ष शाप ऐकला, याच्यामध्ये नंदी भगवानचा शाप ऐकला आणि याच्यामध्ये भृगु ऋषींचा शाप ऐकला. अशा प्रकारे आता याच्यानंतर काय झालं असं जेव्हा विचारलं कुणी विदुर महाराजांनी की महाराज हे जे आहे हे ठीक आहे, पुढे काय झालं याच्याविषयी पण थोडं वर्णन करा. कारण की भगवान शंकरही गेले, त्या ठिकाणी दक्षही निघून गेला, मग हे जे देवता लोक होते यांनी काय केलं, तर त्याचं वर्णन करताना सांगितले की हा जो दक्ष होता, बसून घ्या, बसायचं असेल तर हा बसून घ्या. तर हा जो दक्ष आहे त्याने काय केलं, अशा प्रकारे जेव्हा वर्णन आलं तर सांगतायत की सगळे देवता लोक जे होते त्यांनी आपले आपले यज्ञ पूर्ण केले, आपले आपले भाग उचलले आणि आपल्या आपल्या घरी निघून गेले. याच्यानंतर अनेक वर्ष, अनेक कालावधी लोटला, भरपूर वर्ष निघून गेले. असेच वर्ष निघून गेल्यानंतर एक दिवस त्या ठिकाणी असं झालं की दक्ष प्रजापतीने दोन मोठे मोठे यज्ञ त्या ठिकाणी आयोजन केले. यज्ञाची नावं आहेत, एकाचं नाव आहे वाजपेय यज्ञ आणि दुसऱ्या यज्ञाचं नाव आहे बृहस्पती सव यज्ञ. हे दोन्हीही यज्ञ सहस्रो वर्षापर्यंत चालणारे अनेक मोठी मोठी यज्ञ. या यज्ञामध्ये सर्व लोकांना निमंत्रण, सगळ्यांना निमंत्रण, बिना निमंत्रणाचं कुणी उरलं, सगळ्यांना निमंत्रण दिलं आणि सगळ्यांना निमंत्रण देऊन झालंय. अशा प्रकारे यज्ञ खूप सुंदर प्रकारे चाललेला आहे. परंतु एकदा असं झालं, भगवान शंकर कैलास पर्वतावर बसलेले होते आणि तिथेच मा भगवती सती देखील बसल्या होत्या. आणि बसलेलं असताना त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की आकाश मार्गामधून त्या ठिकाणी सगळे चाललेत, देवता लोक अगदी मोठ्या सजून धजून सगळे विमानावर बसलेले आहेत आणि एवढे सजलेले आहेत की जणू काही कोणाच्या लग्नाला चाललेत. लग्नाला जाताना नसताना सगळे एखादी काही पार्टी असेल, वाढदिवस वगैरे किंवा आणखी काय काही पण असू द्या, मोठा काही जर कार्यक्रम असेल तर मात्र सगळे अगदी चकाचक सजतात. सत्संगाला जाताना सजायची गरज नाही, कारण तिथं माहिती आपल्याला कोणी बघायला नाहीये, त्याच्यामुळे इथे चालतं, काही प्रॉब्लेम नाही. परंतु लग्नाला जायचं म्हटल्यावर जमत नाही, तसं नाही का, सगळं चकाचक पाहिजे. तर अशा प्रकारे मोठा यज्ञ चाललेला आहे तिकडे म्हटल्यानंतर हे देवता लोक अगदी एकापेक्षा एक सुंदर दिसण्याची स्पर्धा लावून सगळे मस्त सजून धजून आणि आपल्या पत्नी सोबत, त्या पत्नी पण, त्या स्त्रिया सुद्धा एवढ्या सुंदर सजल्या होत्या. तर स्त्रियांचं सजण्याचं काय विचार करायचा, पुरुष लोकांचं तर समजा ठीक आहे, पण स्त्रियांचं तर अद्भुतच. म्हणजे त्यांचं दागिन्यापासून तर कोणी काय घातलं इथपर्यंतची सगळी काळजी, कोण काय घालेल त्याच्यापेक्षाही आपलं आणखी उठून दिसलं पाहिजे, अशा प्रकारचा हा सगळा विचार करणाऱ्या त्या सगळ्या देवता लोकांच्या स्त्रिया, विमानामध्ये बसलेल्या देवता लोक सगळे अगदी आनंदामध्ये ते सगळेच्या सगळे निघाले. कुठं निघाले माहीत नाही, सगळे मात्र आकाश मार्गातून चालले होते. त्यांची आपापसात चर्चा कुजबूज सगळी चाललेली होती. फार मोठा कार्यक्रम, फार मोठा, म्हणजे जगातला मोठा, सगळ्यात मोठा कार्यक्रम, अशा प्रकारे चर्चा चालली होती. देवी सती विचार करते, सगळेच्या सगळे चाललेत कुठे, एका मागे गर्दीच आहे, नेमकी आहे काय, नेमकं काही कळलंच नाही. तर त्या ठिकाणी असं काही काही मध्ये उल्लेख आहे, भागवतामध्ये तर असा उल्लेख नाहीये, सतीनं स्वतः कानाने ऐकली त्यांची कुजबूज. शिवमहापुराणाप्रमाणे देवी सतीने त्या ठिकाणी आपले सख्यांना पाठवलं, जा तुम्ही जाऊन जरा विचारपूस करून या, नेमकं काय चाललंय, कुठं चालले ते लोक, विचारून या. आणि काही पुराणांमध्ये, मला वाटते रामचरित मानसामध्ये, देवी सतीने भगवान शंकरांनाच विचारलं की हे सगळे कुठं चालले, आणि भगवान शंकर आता उत्तर देतात, किंवा त्यांना हे कळलं की दक्ष प्रजापतीने फार मोठा विशाल यज्ञाचं नियोजन केलंय.
भला मोठा यज्ञाचं नियोजन आणि त्याच्यामध्ये सम्मिलित होण्याकरता हे सगळे देवता लोक चाललेले आहेत. अशा प्रकारे ऐकल्यानंतर देवी सती विचार करतायत की हे प्रभू बघा, हे 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 सगळे जे चाललेत ना, या सगळ्यांचं तर दक्ष कोणी लागत पण नाही. आणि माझं कोण आहे? वडील आहे. आणि वडिलाच्या घरी एवढा मोठा यज्ञ चाललाय, माहेरी एवढे मोठा कार्यक्रम चाललाय आणि तुम्ही सासरी बसून राहायला असं होऊ शकतं का? हा नाही ना. 2-4 दिवस 10 दिवस आधीच जाऊन बस. निमंत्रणाची गरज नाही, तुम्ही आधीच जाऊन बसाल की माझ्या माहेरी कार्यक्रम आहे, माझ्या बापाच्या घरी कार्यक्रम आहे. देवी सती म्हणते माझ्या वडिलांच्या घरी कार्यक्रम आहे आणि आपण जात नाही का? देवाला विचारलं. भगवान शंकर म्हणाले देवी आपण नाही जाते. ते म्हटले काय झालं नाही जायला? भगवान शंकर म्हटले ते असं आहे की आपल्याला तिथे जाण्याकरता निमंत्रण मिळालेलं, पत्रिका आलेली. मग पत्रिका नसताना कसं बरं जायचं? देवी सती म्हणते नाही असं कसं म्हणतायत तुम्ही? तिथे गेल्यानंतर मला तर फार आवड आहे. माझ्या माहेरी मी गेले नाही, कधीपासून गेलेली नाहीये. आणि मग मला तर फार इच्छा आहे सर्वांची भेट होईल, माझी आईची भेट होईल. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या बाकीच्या ज्या 15 बहिणी आहेत त्या सगळ्या तिथे येतील ना. सगळ्या मोठ्या आहेत ना त्या, आणि ही सगळ्यात धाकटी आहे, सगळ्यांची लाडकी आहे ही. आणि मग अशा प्रकारे मी सगळ्यात लहान असल्यामुळे काय होईल, सगळ्यांचं प्रेम मला मिळेल. आणि माझी इच्छा आहे, मग माझ्या वडिलांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, आईचं प्रेम आहे, त्याच्यामुळे मला जायला पाहिजे. म्हणून तुम्ही आता चालायला पाहिजे, असं प्रकारे देवी सती सांगते. भगवान शंकर म्हणतात की हे बघा देवी, त्या ठिकाणी जाणं योग्य दिसत नाही. कारण की दक्ष त्याने काय केलेलं आहे, माझा अपमान करण्याकरता, माझ्या प्रती ईर्षाभाव ठेवून त्याने हा यज्ञाचं नियोजन केलेलं आहे. आणि मुद्दाम मला निमंत्रण दिलं नाही. मुद्दाम निमंत्रण न देण्याचं कारण म्हणजे तो जो पहिला घटनाक्रम आठवा, त्यावेळी जे झालं होतं त्याचा बदला घेण्याकरता हा आता काय करतोय, यज्ञ करतोय. आणि मला मुद्दामच निमंत्रण देत नाही. या सगळ्यांना निमंत्रण आहे, सगळ्यांचे भाग आहेत. अशा प्रकारे हे सगळे जातील, परंतु आपण जाऊ शकत नाही. देवी सती आता बघा युक्ती देते की काय वर्णन केले. म्हणतात की हे बघा स्वामी, जायची म्हणजे ज्या ठिकाणी असे काही स्थान आहेत जिथे जाण्याकरता आपल्याला कोणाच्याही पत्रिकेची निमंत्रणाची गरज नाही. कोणते कोणते स्थान आहेत ते, तर त्याचं वर्णन करताना सांगितले की बघा, माता पित्याच्या घरी, पतीच्या घरी आणि गुरुच्या घरी जाताना आपल्याला निमंत्रणाची गरज नसते. निमंत्रण द्यायलाच नाही पाहिजे. उलट असं आहे का पत्रिका छापायची, म्हणजे आपल्याकडे ते झालं तर आमच्याकडे कथा होती बरं का. आणि प्रत्येक घरी पत्रिका वाटत बसायची काय पद्धत आहे का? ते काय कोणाच्या घरचं लग्न वगैरे थोडी आहे. मग सप्ताह चाललेला आहे, तुम्हाला निमंत्रण पत्र देण्याची गरज नाहीये घरोघरी फिरून. मग तुम्हाला पॅम्पलेट दिसलं कुठे, किंवा पॅम्पलेटची सुद्धा गरज नाही. तुम्हाला माहित आहे ना सप्ताह बसलेला, आपलं काय काम आहे, जायचं, कीर्तन ऐकायचं, भजन ऐकायचं, पारायणाला बसायचं, हे आपलं काम आहे आणि गेलंच पाहिजे. त्याला निमंत्रणाची गरज नाही. जसं देवाच्या दारावर आपल्याला, गुरुच्या घरी, त्यानंतर आई वडिलाच्या घरी जाण्याकरता कोणत्याही गोष्टीचा निमंत्रणाची गरज नाही. बरोबर आहे ना? तुम्हाला कोणी म्हणेल का तुला कोणी निमंत्रण दिलं तर तू कसं काय आली इकडं, असं म्हणू शकतं तुम्ही माहेरी गेल्यानंतर? नाही ना म्हणू शकत. की म्हणतील मग म्हणजे बघा बरं, त्यामुळे आजपर्यंत तोच व्यवहार चालू आहे. मग देवी सती म्हणते की मला तर जायला पाहिजे, माझ्या वडिलांच्या घरी निमंत्रण भलेही नाही पण मला जायला पाहिजे. मग माझ्या आई वडिलांच्या द्वारे माझा जो सन्मान होईल, मला जे काही दान दक्षिणा वस्त्र आदी जे काही मिळेल त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटेल, त्याच्यामुळे मला जाऊ द्यावं. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रार्थना केली. तरीही भगवान शंकर देवी सतीला समजावून सांगतात की हे बघा, इथे जाणं योग्य नाही. का योग्य नाही? त्याचं कारण म्हणजे मुद्दाम निमंत्रण दिलेलं नाही. चुकून निमंत्रण राहिलेलं असेल तर गोष्ट वेगळी आहे. आणि घटना याच्या आधी झालेली आहे ना, फार विचित्र घटना झालेली आहे. त्याच्यामध्ये तुझ्या वडिलांचं आणि माझं भांडण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये अभिशाप मिळालेला आहे मला. अशा प्रकारे तिथं जाणं योग्य दिसत नाही. आणि दक्ष जो आहे तुझा पिता, कारण बघा काही झालं तरी वडील आहेत भलेही, परंतु विवाहानंतर देवी सतीचा सगळ्यात जास्त प्रेम तर पतीवरच असणार आहे, स्वाभाविक. आणि ते जर सांगतायत याचा अर्थ त्याच्यामध्ये तथ्य नक्कीच आहे. तथापि वडिलांप्रती पण जे प्रेम आहे ते पण आता इथे उदयाला येत आहे. देवी सती थोडंसं ऐकत नाहीये की
प्रभू जायला पाहिजे किंवा जी भगवान परमात्म्याचीच इच्छा आहे ते व्हायचं आहे. मग अशा प्रकारे दक्ष याच्यासोबत फार मोठा आपल्याला काय म्हणतात त्रास आहे. तो ईर्ष्या करतो, माझ्या प्रती जे काही आहे त्याच्या प्रती तो ईर्ष्या करतो. जो व्यक्ती बघा एक भागवतामध्ये वर्णन केलं की जो व्यक्ती साधारणतः साधुमय जीवन जगतो, साधारण अगदी सामान्य जीवन जगतो. भगवान शंकराकडे काय होतं बरं, दक्ष प्रजापती होता, त्याच्याकडे संपूर्ण वैभव होतं, सगळं वैभव होतं, सगळे देवता लोक दक्षाच्या अधीन होते. एवढं मोठं सामर्थ्य दक्षाकडे होतं. आणि तसं भौतिक जर विचार केला, भगवान शंकर तर भूतनाथ आहेत, परंतु तसा विचार केला तर त्यांच्याकडे काय आहे, स्मशानात राहायचे आणि भिक्षान्न पण मिळत नाही. भिक्षांमध्ये काय जसं आहे तसं दुपारी बघा भगवती पार्वतीकडे भगवान शंकरांना भिक्षा मागावी लागते. अशा प्रकारे अन्नपूर्णा म्हणून भिक्षा मागतात भगवान शिव. तर त्यांच्याकडे काहीही नाहीये, काहीही असं त्यांच्याकडे नाही. दक्षाकडे सगळं काही आहे आणि तरीही दक्ष भगवान शंकरांच्या वरती रोष करतो, ईर्ष्या करतो, जळतो त्यांच्यावरती. का बरं, जळायचं काही कारण आहे नाही, पण तरी पण जलन ईर्ष्या ही कशासाठी, फक्त अपमानाचा तो एक फक्त केंद्रबिंदू झाला, परंतु आतूनच जी ईर्ष्या आहे ती तशी बाहेर पडली ना. की ईर्ष्या कशामुळे, तर सांगितलंय की ज्या व्यक्तीकडे जे नसतं, बाकी सगळं का असेना, परंतु जे नसतं तेवढ्या कारणाकरता सुद्धा ईर्ष्या जागी होते. तपस्या. भगवान शंकराकडे एक अशी गोष्ट आहे जी दक्षाकडे काय, तपस्या. एवढी अनेक बघा, जसं भगवान शंकराचा प्रादुर्भाव आहे, निरंतर तप आहे, याच्यामध्ये सतत राम नामाचं भजन आहे. या तपामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे त्यांच्याकडे की त्या सामर्थ्याला पाहावत नाहीये दक्षाच्याने. ते पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं हे माझ्याकडे नाही, त्याचा अपमान वाटतो त्याला. सर्वोत्कृष्ट मी आहे, पण भगवान शंकराकडे जे आहे ते माझ्याकडे नाही, म्हणून मी सर्वोत्कृष्ट होऊ शकत नाही. ते जर माझ्याकडे आहे तर सगळ्यापेक्षा जास्त मीच मोठा आहे, म्हणून ईर्ष्या होते, बाकी काही कारण नाही. तसंच सामान्यतः आज समाजामध्ये सुद्धा कोणी जर तपस्वी महात्मे जर आपल्याला दिसले ना, साधारणतः बरं का, त्यांच्यासोबत स्पर्धा करणारे लोक असतात, प्रत्येक ठिकाणी असतात. बघा तो विषय आला तर लगेच संत महापुरुषांचं नाव घेतल्यानंतर सगळे संकट जातात. संत महापुरुषांचं एक फार मोठं काय म्हणतात तपाचं सामर्थ्य आहे, त्यांच्याकडे साधनेचं सामर्थ्य, त्यांच्याकडे शास्त्राचं सामर्थ्य, आणि या सगळ्या सामर्थ्याच्या बळावरती ते विचरण करत असतात, निर्भय होऊन राहत असतात. परंतु त्यांच्या या गोष्टीला त्या ठिकाणी बाकी लोक जेव्हा पाहतात, बऱ्यापैकी लोकांच्या आतून ईर्ष्या होते. अनेक प्रकार ती ईर्ष्याळू व्यक्ती जो आहे ना, तो अगदी प्रखरपणे ईर्ष्या जर व्यक्त केली तर चांगलंच आहे, परंतु प्रखरपणे ईर्ष्या व्यक्त न करणारा आणखी जास्त खतरनाक आहे. म्हणजे दक्षाने भगवान शंकराप्रती ईर्ष्या भाव सगळ्या सभेत सांगितलं, हे चांगलंच झालं. कारण पाठीमागे तर तू गाठ बांधणार होतास, त्यात काही डाऊट नाही, पण त्याने समोर सांगितलं हे चांगलं झालं. परंतु आता सध्या कलियुगामध्ये ईर्ष्या भाव ठेवणारे लोक समोर त्या ठिकाणी फार गोड बोलतात बरं का, फार आपलंसं दाखवतात, आपुलकी दाखवतात, फार जसं प्रेम त्यांच्या अंतःकरणात आपल्याविषयी आहे, परंतु आतमध्ये जो भाव आहे ईर्षेचा तो धगधगत असतो अग्नीसारखा. कधी मी याला त्या आगीत टाकेल आणि जाळून राख करेल, हाच भाव त्यांचा असतो. आणि अशा प्रकारचा हा भाव दक्ष प्रजापतीकडे आहे, फार ईर्ष्या करतो. मग अशा प्रकारे ज्यांचं चित्त व्यवस्थित नाही, बघा दुसऱ्याच्या विषयी ईर्ष्या ठेवणारा व्यक्ती त्याचं मन कधीच व्यवस्थित नसतं. असं अव्यवस्थित अंतःकरण ज्याचं आहे, अशा व्यक्तीच्या ठिकाणी कधी जायलाच नाही पाहिजे. अशा व्यक्तीजवळ तर सोडा, अशा व्यक्तीच्या बांधवांना, अशा व्यक्तीच्या मित्रांना सुद्धा भेटायला नाही पाहिजे. मग दक्ष प्रजापती एकट्याचा भाव खराब आहे, पण त्याच्या घरच्यांना सुद्धा भेटलं नाही पाहिजे, त्याच्या बाकीच्या मुलींना, त्याच्या पत्नीला, म्हणजे तुझ्या आईला भेटलं नाही पाहिजे. आणि हाच नियम आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान शंकरांनी अत्यंत सुंदर प्रकारे देवी सतीला समजावून सांगितलं की हे बघा देवी, तुम्ही आता अशा प्रकारे काही आग्रह करू नका. असं सगळं समजावून सांगितल्यानंतरही देवी सती आता त्या ठिकाणी विचार करते की मला आताही कसं जाता येईल, मी कसं जाऊ आणि कशा प्रकारे भगवान शंकर मानतील आणि मला शेवटी आज्ञा देतील की ठीक आहे तुम्ही नका येऊ, पण मला तर जाऊ द्या ना. बरोबर आहे ना, तुम्हाला तर नाही जायचं, मला पण जाऊ देत नाही. म्हणजे
असं होतं. मग भगवान शंकर त्या ठिकाणी आता काय वर्णन करतील पुढे, याचबरोबर इथे हा 3रा अध्याय पण संपला. याच्यामध्ये मोठं वर्णन केलेलं आहे, ज्याला आपण थोडंसं कमीमध्ये सांगितलं. तर मग अशा प्रकारे भगवान शंकर अनेक प्रकारे आपल्या प्रिय त्या ठिकाणी आपल्या प्रिय पत्नीला समजावून सांगतात. आणि हे पण सांगतायत की तिथं गेल्यानंतर त्या लोकांच्या द्वारे आपला अपमान होणार आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला कोणी विचारणार. आणि बघा हे पण सांगितलंय की एखाद्या व्यक्तीचा, बघा एखाद्या व्यक्तीचा जर एखाद्या चांगल्या लोकांकडून, म्हणजे एखाद्या चांगल्या व्यक्तीचा, बरं का असं कोणाचा नाही, एखाद्या चांगल्या व्यक्तीचा, प्रतिष्ठित व्यक्तीचा जर कुठे अपमान झाला तर तो अपमान त्या व्यक्तीसाठी मृत्यूच्या बरोबर आहे, मृत्यू समान आहे जो काही अपमान होईल. आणि भगवान शंकर एवढे प्रतिष्ठित आहेत आणि त्यांचा जर तिथे अशा प्रकारे अपमान झाला, तेही प्रतिष्ठित लोकांच्या द्वारे, मग तर तो आणखी मोठा अपमान आहे. आणि मग अशा प्रकारे असा अपमान जर करून घ्यायचा असेल तर तुम्ही जाऊ शकतात. अशा प्रकारे भगवान शंकर अनेक प्रकारे समजावतात देवी सतीला. एवढं सांगूनही त्या ठिकाणी देवी सतीचा आग्रह आहे की मला त्या ठिकाणी जावं लागेल. मग कशा प्रकारे भगवान शंकर त्यांना पाठवतात, पुढे काय कथा आहे हे आपण पुढच्या पाठामध्ये वर्णन करू. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्